सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. महाराज पण एक आता महाराज महिला मंडळानं तर लई दणका उठवला एवढ्यात. कुणाला पोरगी देईन पण शेतकऱ्याला द्यायची नाही. मग देती कुणाला? दरिद्री बेकाराला देती का? ती म्हणली माझी पोरगी शेतीत काम करणार नाही. नाही करायची ना. तुझी पोरगी काम करीन कुठं मग? फेसबुकवर करीन का? तुझी पोरगी रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत ऑनलाईन राहती, तेव्हा तिला त्रास नाही होत का? तिला म्हणा खुरपं घेऊन ऊस खोरा बेडेवानी करू नको. उगा महाराज काल मला एक बाई भेटली, ती म्हणली महाराज एखादा नवरदेव पहा ना माझ्या मुलीला. तिला म्हणलं महाराज जमन का? ती म्हणली तुमच्यासारखा एक. म्हटलं हा नको 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 नको. महाराज दोघांना पुरीच देत नाही, शेतकरी महाराज. महाराज तर नकोच म्हणते. मग तिला म्हणलं तुला नवरदेव कसा पाहिजे? ती म्हणे कुठं तरी चिटकेल पहा ना. म्हणलं वायरीला चिटकाव ना. आता नोकऱ्याच नाही तर नोकरीला लावायचं कुठून? नोकरीला बरं मला सांगा ना, लॉकडाऊन मध्ये काय झालंय नोकरीवाल्याचं? महाराज शेतकऱ्याची बाई वावरात गेली तर तिनं 2 वांगे आणले, 2 मिरच्या आणल्या आणि तुम्हाला वांग्याची भाजी खाऊ घातली. नोकरीवाली राहती मुंबईत आणि पुण्यात, ती काय त्या फ्लॅटच्या इटा काढून इटाची चटणी करील? महाराज लॉकडाऊन मध्ये सगळ्या कंपन्या बंद पडल्या पण माझ्या शेतकऱ्याची कंपनी बंद पडली नाही. सगळं बंद झालं बंद. ज्यांनी ज्यांनी जमिनी विकून मुंबई पुण्याला गेले ना महाराज, ते लॉकडाऊन मध्ये आले आणि येड्या बाबडीत झोपले. जागाच नाही. महाराज शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे, उद्याही राजा असणार आहे. थोडाफार निसर्गाचा समतोल बिघडतो. आणि तुमच्याकडे तुमच्या ह्या भागात या पट्ट्यात पाणी चांगले बरोबर ना? पाणी चांगले. तुम्ही काय नेले कपाशी बिपाशी याच्या नादी लागायचं नाही. ठोक ऊसाचं पीक घेऊन टाकायचं. महाराज ऊसाचं पीक ठोक घेऊन टाकायचं. एकदा तुम्ही विचार करा ना महाराज, ऊसाच्या पिकाला एकदाच मेहनत आहे, एकदाच मेहनत आहे, पण उत्पन्न हमखास. फक्त कारखानदार चांगला पाहिजे. तो का लुटारू निघाला, त्याचा कारखानदार किती कोणी असो त्याचा काटा बिटा चेक करून घेणे. महाराज विचित्र अवस्था आहे, भामट्याची दुनिया. काय झालंय माहितीये का? आमचे बाबा नेहमी एक वाक्य सांगतात, ज्याच्या शेळ्या गावात मोकळ्या आहेत ना तोच म्हणणार गावाला झाडं लावा. आणि याच्या बोकड्यानं शेळ्या हाणू द्या. महाराज विचित्र अवस्था आहे. आणि खरं बोललं का लोकांना खटकत. महिला मंडळ शेतकऱ्याला पुरी द्या आणि मुली तुम्ही जरा नीट ऐका. तुमच्या हातामध्ये 15 आणि 20 हजाराचा मोबाईल आहे आणि 10 रुपयाच्या बांगड्या घालायची दानत तुझी नाही का? जा बरं महिला मंडळ घरी तपासा बरं तुमच्या पुरींचे हात बांगड्या आहेत का? पहा बरं जरा हातात. आमच्या आईच्या हातात बांगड्या नव्हत्या तर महाराज आई हाताला फडकं गुंडाळत होती. आई हाताला फडकं गुंडाळायची. महाराज 9वारी साडीतली आई आजही तुम्ही पहा, आजही पहा किती काम करू द्या पण तिच्या डोक्यावरचा पदर कधी खाली येणार नाही, ही तिची संस्कृती होती. आता राहिली का संस्कृती? नाही नाही महाराज विचित्र अवस्था आहे. तरी महिला मंडळ म्हणतायत आमच्यावर अन्याय होतो. होय ना, होतो गो बाय होतो. महिला मंडळानं लई दणका उठवलाय तेवढा. ती एकीकडून बचत गट उठन नाही एखादी संघटना उठन आमच्यावर अन्याय होतो. मग काय करा, हाना नवऱ्याला करता काय आता? बरं खरं सांगा, खरं सांगा मला आता, जाऊ द्या अन्याय महिलांवर आहे का पुरुषांवर आहे? तुमच्या बाजूने मीच एकटा. बरं जाऊ द्या, महिला कुणाच्या उपासक आहेत? देवीच्या. बरोबर ना? बोला जा, महिला कुणाच्या उपासक आहेत? देवीच्या. देवी कशाचं रूप आहे? पार्वतीचं. बरोबर. मग देवी जर पार्वतीचं रूप आहे तर देवीचा नवरा भगवान शंकर. मग पहा बरं का आता देवीच्या उपासक महिला आहे. देवी कशावर बसलेली आहे?
वाघावर, आणि भगवान शंकर कशावर बसलेले? नंदीवर. मग वाघ भारी का नंदी भारी? आणि कोण म्हणतो महिलांवर अन्याय महाराज? असे लई नंदी आहे तिथं. गार होतो वाघा पुढं, गार. वाघ चाला बचत गटाच्या मीटिंगला, नंदी चाला दळायला. वाईट रे. आणि तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय होतो, तुमच्यावर कायचा अन्याय होतो? महिला मंडळ एक वाक्य मार काय नाही का? चला माझ्या पाठीमागं सगळ्या जणी म्हणा, आज तुम्हाला पतिव्रता व्हायचंय ना? हा, देवाची शपथ सगळ्या जणी माझ्या पाठीमागं म्हणा. म्हणणार का? म्हणणार का? हा. आपल्याला देवाकडे एक मागणी मागायची. पुरुष मंडळीचा अजिबात आवाज येता कामा नाही. महिला मंडळ आपल्याला एक मागणी मागायची. मागणार ना? तुमच्या पतीकरता मागणी मागायची आज देवाकडे. मागणार का? तुम्ही फक्त लक्ष द्या, कोण कोण मागत नाही. महिला मंडळ म्हणा, मी आज, हे थांबा, मोठा आवाज आला पाहिजे. मी आज शपथ घेते की मी आजपासून काय शीन झाला बा. अरे तुम्ही घडीवर शांत बसा. इकडे एक जण म्हणतो माय बायको नाही म्हणणार रे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे. वाजताय, जाऊ द्या असो. द्या इकडं लक्ष. काही झालं लक्ष, द्या इकडं लक्ष. महाराज, शेतकरी हा कालही राजा होता, आजही राजा आहे, उद्याही राजा असणार आहे. पण शेतकऱ्यानं फक्त महाराज जरा व्यवस्थित शेती नियोजन पद्धतीने केली पाहिजे. शेतीत सुद्धा महाराज, आज तुम्ही पहा, 4 चाकी उभी शेतकऱ्याच्या दारात, 2.25 लाखाची बुलट उभी शेतकऱ्याच्या दारात महाराज. आणि शेतकऱ्याच्या बाईंच्या गळ्यात दागिने पहा, 4-4, 5-5 तोडी दागिने एका बाईच्या गळ्यात. आणि तुम्ही म्हणता नोकरीवाल्याला पोर द्यायची. नोकरीवाला सापड तू फक्त. शेतीशिवाय पर्याय नाही महाराज. म्हणून महाराज, शेतकरी वाचला पाहिजे. तुमच्याकडं हा तुमचा जो भाग आहे मराठवाड्यातला, हा भाग इकडचा महाराज जरा बागायत आहे. तुम्ही चांगली मंडळी आहात. आणि शेतीला पाण्याशिवाय मजा नाही महाराज. काहींना 20 एकर जमीन आहे पण पाणी नाही. तुम्ही पाण्यावाली मंडळी आहात. तुम्हाला जायकवाडीचं पाणी असेल ना का रे? जायकवाडीचं पाणी. तुम्ही भाग्यवान आहात महाराज का जायकवाडीचं पाणी आहे तुम्हाला. आता आमच्या भागात महाराज इतका पाऊस झालाय, आम्हाला इतका पाऊस झालाय, पण आता 15 दिवस झाला का संपलं पाणी. टाकून प्यायला पाणी नाही. तुम्ही लगेच पुढचा विचार केला बा. तसं दारू पिऊ नये या मताचा माणूस मी नाही. फक्त विकत पिऊ नये. फुकट पिली तर चालतं. त्याला काय गलाच खिशात ठेवायचा, येईन तेव्हा धरायची प्यायची आपली, आपण करत सोडवून. महाराज, विचित्र अवस्था आहे. जाऊ द्या, आपण भाग्यवान माणूस आहोत. द्या इकडं लक्ष. मोबाईलचं सुख क्षणिक आहे. पुरुष मंडळी, बायकोचं सुख क्षणिक आहे. तुम्ही प्रपंचातल्या कोणत्याही गोष्टीचं उदाहरण घ्या, तिचं महाराज क्षणिक सुख आहे. म्हणून विषय सुखामध्ये तुम्हाला आनंद भेटणार नाही. कारण विषय सुखाचं तत्व असं आहे, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, विषय ओढी भुलले जीव त्यांची कोण करील, किंवा विषयाचे लोलिंगत कोण फजित होतील. नाही तर महाराज, पुढे अवघडाय मदंड, ओ पुढे अवघडाय मदंड, पुढे
विषयाचे सुख ओ येथे वाट गोड विषयाचे सुख येथे वाट गोड पुढे अवघडाय मदांड ओ पुढे अवघडाय मदांड. महाराज पुढे अवघड यमदंड. महाराज विषयाचं सुखीता आनंद वाटतो घ्यायला, पण पुढं अवघड आहे महाराज. नाही तर विषयाची समसूक वेगळाची बावली नाबराची सावली जाईल रे. म्हणून विषयाच्या मागे लागून जमणार नाही. तुम्ही घ्या ना विषय सुखाचं. महिला मंडळ गळ्यात माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे? आवाज येऊ द्या जरा. चांगलं आहे. गळ्यात सोनं घालणं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. त्या काढून इकडं. वाईट म्हणायचं आणि गळाभर घालायचं कुठं जमतं का? नाही तर काय एखादीची दानं ते फेका बरं गळ्यातलं काढून. मी पण नेलं नाही मग बोला. मुंबईला कीर्तन चालू होतं. मी असंच म्हटलं काय एखादीची दानं ते फेका बरं गळ्यातलं काढून. एका बाईला राग आला माझा. तिनं जसं गळ्यातलं काढलं ना तसं माझ्या तोंडावर आणलं. मला इथं लागलं होतं ते. मी म्हणलं जाऊ द्या 4-5 तोळ्याचं असं ना. मी उचललं आणि खिशात घातलं. आता कीर्तन संपेपर्यंत मला कायचं टेन्शन नाही, पाकिटाचं टेन्शन नाही, कीर्तनाचं टेन्शन नाही. मला एकच टेन्शन, ही बाई परत मागं ती काय. कीर्तन संपलं, स्टेजच्या पाठी मागून जाऊन गाडीत बसलो. ड्रायव्हर म्हणला पाकिट. त्याला म्हणलं तुला मी देतो आज, चाल. गाडीतला लाईट लावला ते पाहिलं महाराज. म्हटलं 2-3 लाख रुपये तर 100% येणार. एवढा आनंद झाला पाहिल्यावर. मग एवढ्या आनंदाच्या भरात गप्प बसावा ना. एवढ्या आनंदाच्या भरात रात्री बायकोला फोन लावला. बायकोला म्हणलं जागी राह, तुला उद्या 2 तोळे करणार आहे. ती म्हणली 2 तोळे. तिनं डोळे पांढरे केले. आईनं फोन घेतला. आई म्हणली भाऊ काय म्हणला? अरे तिनं डोळे पांढरे केले. म्हणलं पाणी शिपाट नाही तर मरण 2 तोळ्या पायी. आईनं पाणी शिपडून बायको उठवली. पहाटे 4 वाजले घरी जायला. तोपर्यंत बायको जागीच. ती म्हणली चला 2 तोळे करायला. अरे म्हणजे दिवस ठेवू जाडू दे. सकाळी 9 वाजता सोनाराच्या दुकानात गेलो. सोनारानं चहा वगैरे पाजला. सोनारा म्हटला काय काम आहे महाराज? मी म्हटलं काय नाही. मी खिशात हात घातला आणि ते सोनं काढलं आणि सोनाराच्या काचेवर ठेवलं. सोनार म्हटलं काय काम आहे महाराज? म्हटलं काय नाही, याचे किती पैसे येतील? सोनारानं 1-2 मिनिटं पाहिलं त्याच्याकडं. सोनार म्हटला चहाचे पैसे मी देतो ना. मी म्हणलं अहो झालं काय? ते म्हणले महाराज हे बेंटेकचं आहे, याचे 50 रुपये येतील. पाकिट गेलं. अख्खी रात गेली आणि 2 तोळे केले नाही म्हणून बायको निघून गेली. अजून नाही आली. भोंग्याच ना सगळा. महाराज विषयाचं तत्व अवघड आहे महाराज. विषय सुखामध्ये आनंद आहे पण तृप्ती नाही महाराज. विषयाचं तत्व अवघड आहे महिला मंडळ. नाहीतरी मला सांगा, तरी माणसाला विषय परिचय. कीर्तन संपलं, तुम्ही घरी जायला निघाल्या. जाता जाता रस्त्यात रामाची मूर्ती पडलेली, रावणाची मूर्ती पडलेली. दोन्ही मूर्त्या दगडाच्या आहे महिला मंडळ. दोन्ही मूर्त्या दगडाच्या आहे. तुम्ही कोणती उचलणार? रामाची. म्हणजे तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही परमार्थिक आहात. आणखीन थोडं पुढे गेल्या आणि पुढे गेल्यानंतर परत रस्त्यात अजून एक रामाची, साईडला काट्यात रावणाची आहे. रस्त्यात पडलेली रामाची दगडाची आणि काट्यात पडलेली रावणाची सोन्याची आहे. आता कोणती उचलणार? रामाची. रामाची. अहो 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं आहे आपण. तुमच्याकडे 500च आहे. मतदानाचे जर आपण पैसे घेतो, करा ना विचार बार काही ना. मी म्हणतो ते जाऊ द्या, बरं जाऊ द्या. मला तुमच्या गावकरी मंडळी, तुमच्या नियोजक मंडळींनी फोन केला. खळेकर महाराज, आज 22 तारीख ना? हा 22 तारखेला संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन करायचंय, जमल का? मी म्हटलं थांबा, मला डायरी पाहू द्या, तुम्हाला फोन करून सांगतो. तुमचा फोन ठेवला आणि मला पुण्यावरून फोन आला नाही समजा, आला समजा, आला समजा, आला. हा आता फिट बसला. पुण्यावाले म्हटले खळेकर महाराज 22 तारखेला संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन करायचे, अमुक अमुक आमदार साहेबांचा वाढदिवस आहे, जमाल का? मी म्हटलं आता आबा मला पैठण भागातून फोन आलाय,
मला एक 10 मिनिटाचा वेळ द्या, मला कोणता कार्यक्रम परवडतो त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. ते म्हणले परवडायचा विचार करू नका, वाढदिवस आमदार साहेबांचा आहे आणि आमदार साहेब तुम्हाला 51,000 रुपये देणार आहेत. असं झालं नाही. समजा महिला मंडळ मी 51 वाल्याला फोन करीन का 15 वाल्याला करीन? 51 वाल्याला ना. आणि तुम्ही रामाची मूर्ती उचलता ना. खरंय ग भाई, खरंय. तू झाली सज्जन आणि मी झालो भामटा. माया विघ्न भ्रमला खरे, भ्रमला करे म्हणता मी माझे निघरे, माझे निघरे. तो संपत्तीचे वारे, संपत्तीचे वारे. साजो धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. साचो काय जाईल धनदारा पुत्र जन, धनदारा धनदारा पुत्र जन. भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे, विषयाचं तत्व अवघड आहे, पण या विषय सुखाकडून जर तुम्हाला ब्रह्म सुखाकडे जायचं असेल ना दादा, तर पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोर त्याच्या कार्य भीती चांदण्याची. सरावल्या हातानाही कंप का सुटावा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार महाराज. या विषय सुखाकडून जर ब्रह्म सुखाकडे जायचं असेल तर देहाची तिजोरी आहे, भक्तीचा ठेवा आहे. फक्त या ठिकाणचं दार उघडणं गरजेचं आहे. हे दार उघडलं का आतमध्ये ईश्वर आहे, पण त्या ईश्वरापर्यंत जाण्याकरता तुम्हाला भगवंताची भक्तीच करणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताच्या भक्तीशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही बा. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाऊ शकत नाही, पण ती भक्ती इथून करायची आहे. कारण महाराज तुकोबा देवाचं मत असं आहे, तुम्ही जर माझ्याकडे बाहेरून याल तर तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल, पण तुम्ही जर माझ्याकडे इथून याल तर तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज नाही, मीच तुमच्याकडे येईल. म्हणून तर तुकोबारायाची भाषा आहे, देव पहावयासी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. माणूस स्वतः देव व्हावं लागणार आहे, आणि तो स्वतः देव होण्याकरता तुम्हाला भगवंताची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. पण ती भक्ती करायची कोणत्या पद्धतीनं, त्याचं उत्तर तुकाराम महाराज. भक्ती आम्ही केली हो सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली हो सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली हो सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली हो सांडोनी उद्वेग. भक्ती सांगतात भक्ती आम्ही केली, पण आम्ही कशी केली? सांडोणी उद्वेग. उद्वेग सांडून म्हणजे जगत विलक्षण प्रकारची भक्ती. आपण जी भक्ती करतो त्या भक्तीला परंपरागत भक्ती म्हणतात, गतानुगतिक भक्ती म्हणतात. पण तुकोबारायानं जी भक्ती केली महाराज, त्या भक्तीला जगत विलक्षण प्रकारची भक्ती म्हणतात. सांगू तुम्हाला, स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली आला
पण तरी सुद्धा भगवंताच्या नामचिंतनामध्ये अडथळा येऊन दिला नाही. भगवंताचं नामचिंतन तसंच चालू ठेवलं. स्वतःचा मुलगा चिखलामध्ये तोडवण्यात गेला. महाराज याला म्हणतात उद्वेग सांडून केलेली भक्ती. स्वतःचा पदस्पर्श ज्या मातीला व्हायचा त्या मातीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा, याला म्हणायचं उद्वेग सांडून केलेली भक्ती. ज्या जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागायच्या याला म्हणायचं उद्वेग सांडून केलेली भक्ती. महाराज आपली भक्ती कोणती आहे? आपली भक्ती कुठपर्यंत? आपल्याला देव आठवतो पण कधी? संकट आल्यानंतर. संकट गेल्यानंतर आपल्याला नाही देव आठवत मावशी. महाराज भगवंत आठवलं पाहिजे पण कधी सतत. जेवढा दुःखात आठवतोय तेवढा आनंदात भगवंत आठवणं अत्यंत गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही भक्ती करा पण उद्वेग सांडून करा. गतानुगती करू नका, परंपरागत करू नका. उद्वेग सांडून म्हणजे जगत विलक्षण प्रकारची तुम्ही भक्ती करा. ती भक्ती आम्ही केली. त्याच्यामुळं झालं काय? पावलो हे संग सुख याचे. पण ते सुख आम्हाला मिळालं कोणाकोण? विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलोय संग सुख याचे. सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडवण्यात. ब्रह्मसुख जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला भगवंताची अंतरंगानं भक्ती अत्यंतिक करणं अत्यंतिक गरजेचं आहे. माझं बोलता बोलता आपली वेळ संपलेली आहे. यथामती यथावकाश. धावत्या वेगामध्ये धावत्या वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. 11 वाजले. जाता जाता कीर्तनाचे संदेश. माझं कीर्तन विसरले तरी चालेल पण माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. मी काय खूप मोठा अभ्यासू कीर्तनकार आहे असं काय नाही महाराज. मी अभ्यासू कीर्तनकार नाही. तुम्ही काही जण समजतात तेवढा मी मोठा नाही महाराज. ही जी मंडळी आहेत काही थोर मंडळी, आता महाराज ही आमची पोकळे महाराज असतील, सगळे आदरणीय उपस्थित महाराज मंडळी, आमचे कराळे महाराज, मुदुंगाचार्य, सर्व आदरणीय महाराज मंडळी, ही सगळी माझ्यापेक्षा संस्था सुटलेली माणसं आहेत महाराज. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. पण माझा एक 16-17 वर्षाचा अनुभव, आईवडिलांची कृपा, कुणाची तरी कृपा, म्हणून महाराज ह्या स्टेजची जागा मिळाली. याच्या पाठीमागं खूप मोठी पुण्याई आमच्या आईबापाची आहे. कारण सांगू तुम्हाला, श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं त्या पेताड बापाचा मुलगा तुमच्या समोर उभा आहे. पण त्याच्या पाठीमागे एक पुण्याई अशी आहे आमच्या बापाची. महाराज माझा जन्म व्हावा आणि आमच्या बापानं दारूला पूर्णविराम द्यावा म्हणून आम्ही या स्टेजवर आहे महाराज. ही एक मायबापाची खूप मोठी कृपा आहे. अनेक सांगू तुम्हाला, याच्या ठिकाणी तुमच्याकडे काही नसू द्या, पखवाद्याला एखादा बोल कमी वाजवता येऊ द्या काय हरकत नाही, गायकाला एखादा राग कमी येऊ द्या काय हरकत नाही, एखाद्या भजनाला अभंग नाही म्हणता येऊ द्या काही हरकत नाही, पण तो नीती आणि आचरण संपन्न असेल ना तर त्याला महाराष्ट्रात कधीच काही कमी पडत नाही. महाराज जर का इथं नीती आणि आचरण सोडून वागला तो थोडा फोकसला येऊ द्या, येईल फोकसला थोडाफार, पण टिकू शकत नाही. पाय घसरला का कार्यक्रम झाला महाराज. आणि आता एवढ्या जादा पाय घसरायला लागले, एवढ्या जादा पाय घसरायला लागले महाराज. पाय घसरला का कार्यक्रम होतो महाराज. महाराज हे त्याच्या हातातही काय करायचं आहे. एक सांगू तुम्हाला, आतापर्यंत तुम्हाला माझं थोडंफार बोलणं वाईट वाटेल, वाटू द्या, वाटलं तुम्ही मला परत बोलू नका. मी प्रत्येक गावात जा, तुम्ही माझं तारीख घ्यावा, मला परत कीर्तनाला बोलवा, मी ह्या मतानं सांगतच नाही महाराज. पण एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा, मी का एवढं कळकळीनं सांगतोय तुम्हाला. एकदा महाराज माणसाच्या वागणुकीचा पाय घसरला का माणूस परत वर येत नाही महाराज. संपत्ती कमी असू द्या त्याच्याकडं, संपत्ती कमी असू द्या, पण नीती आणि आचरण बाजूला गेलं ना. पोरांनो बारकाई नाही का, उगा 19 फेब्रुवारीला डीजे लावायचा आणि दारू पिऊन म्हणायचं छत्रपती जन्माला आले पाहिजे, भोंगळ करून हाणलं पाहिजे तुला खोलीत ना आलाय का. हा, राजे छत्रपतीची मावळे पीत होते का ना आलाय का. तू पिऊन म्हणतो राजे छत्रपती जन्माला आले पाहिजे. अरे पेताडाची दानत सुद्धा नाही माझ्या राजा छत्रपतीचं नाव घ्यायची. आणि बेवड्यानं नुसत्या टाळ्या वाजवू नका, बेवड्यानं नाव सुद्धा घ्यायचं नाही माझ्या छत्रपतीचं. अरे छत्रपतीची नीती आठवली तर डोळ्यात आजही लाल पाणी येईल. नाही तर सांगून जातो तुम्हाला, ऐका.
अख्खं कीर्तन नाही समजलं तरी चालेल, पण मुलांना एवढं घेऊन जा सगळं. ऐका इतिहास. महाराज राजा छत्रपतींची नीती बार काही नाही का. महाराज राजा छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली. शाहिस्तेखानाची बोटं कापली राजे छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांनी. आणि राजे छत्रपती आणि त्यांची मावळी पसार झाली. आणि शाहिस्तेखानाची लग्नाला आलेली सुंदर रूपवान मुलगी त्या वातावरणाला घाबरली आणि लपून बसली. शाहिस्तेखानानं आपल्या मुलीला शोधायला सांगितलं. महाराज शाहिस्तेखानाच्या सेवकांनी मुलीला शोधलं, पण शाहिस्तेखानाचे सेवक सांगतायत खान साहेब आपली मुलगी या ठिकाणी कुठेच नाही. खान साहेब आम्हाला तर वाटतंय आपली मुलगी नक्कीच कुणीतरी पळवलेली असावी. तेवढ्यात एक दोन सेवकांनी सांगितलं खान साहेब आम्हाला तर वाटतंय आपली मुलगी नक्की शिवाजीनं पळवलेली असावी. शिवाजीनं पळवलेली असावी हे शब्द शाहिस्तेखानाच्या कानावर पडले. रक्तवात होता हातातून. हात झटकला तर रक्त बायकोच्या आणि सेवकाच्या अंगावर उडालं. अनमाना सेवकांना सांगितलं अरे तुम्ही म्हणताय ना माझी मुलगी शिवाजीच्या ताब्यात आहे. अरे माझी मुलगी जर शिवाजीच्या ताब्यात असेल तर मरेपर्यंत तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. हा माझा विश्वास आहे. दुश्मनाचा विश्वास होता राजा छत्रपतीच्या नीतीवर. महिला मंडळ दुश्मनाचा आता शेजारणीवर तरी आहे का. नवऱ्यावर तरी आहे का स्वतःच्या. नाही झोपल्यावर मोबाईल उच किती तू त्याचा. हा माझा अनुभव आहे. विनोदाचा भाग सोडा. नीती महत्वाची आहे. नीती पाळा. आणि दुसरी गोष्ट बारकाई नाही का. कोरोनानं एक गोष्ट शिकवली. कुणा संग वादविवाद असतील तर आज कीर्तन संपलं ना एवढ्या मोकळ्या मनाने हसलेत ना तुम्ही. बास कीर्तन संपलं ना मोकळ्या मनानं वाद मिटवून टाका. तुमचं एक कोणा संग भांडण झालेलं आहे जाताना मंदिराच्या गेटवर त्याला भेटा. त्याला म्हणा बघ तुझं चुकलं असेल माझं चुकलं असेल आपल्याला काय भांडायचं नाही. एक सांगू तुम्हाला तुम्ही आज माझ्या संग भांडलात. तुम्ही 2 वर्षापासून माझ्याबरोबर बोलत नाही. तुम्ही भांडलाय आज माझ्याबरोबर आणि उद्या सकाळी तुम्हाला बातमी येते का खळेकर महाराज गेलाय. जो भांडलाय आयुष्यात त्याला कुठल्याच प्रकारचा पश्चाताप येत नाही. एवढा पश्चाताप येतो मला. अरे त्याच्याच बरोबर भांडलो मी आणि तो गेला माणूस. महाराज सध्याला गॅरंटी नाही. भाऊबंदकीचे वाद मिटून टाका. महिला मंडळ कुणा संग वाद असतील मिटून टाका. नाही महाराज वाद करून करायचंच काय. जाताना काही संग न्यायचं नाही. येताना नागडा आलोय जाताना 1.5 मीटर कापड घेऊन जाणार आहे. आणि याच्याकरता फक्त नम्रता पाहिजे अंगात. बस नम्र झाला भूतान त्याने कोंडीले आनंद. तुम्ही पाहता महाराज ही काही बरीचशा मंडळींना माहिती आहे. महाराज मला हे स्वर तालाचं ज्ञान कीर्तन करायला लागल्यावर 5व्या वर्षी आलं. मी संग एक माणूस न्यायचो त्याला म्हणून लागलं की नाही पाहिजे. माझ्या संग एक बघा बरं माझ्या संग एक बघा राहायचं पहिलं की मोटरसायकलवर हिंडायचो. त्याला ठाईची चाल वाजवता येत नव्हती. लय अवघड. बरं माणूस एक गायक ते फक्त रामकृष्ण हरी रूपाचा आभग म्हणायला. तेव्हा पाकिट द्यायची 400. 100चं पेट्रोल 150 गायकाला 150 वादकाला. मी चालू घरी तसा. तुम्हाला खोटं वाटेल महाराज तुमच्या बिडकीनला 300 रुपये दिले होते मला कीर्तनाचे. 300 बिडकीनला आणू होतो मी महाराज. मला आठवतं अजून मी मोटरसायकलवर. पण एक सांगू तुम्हाला बारकाई नाही का काय माहिती नाही महाराज. हे आपच अवगत होतं प्राप्त झालं. पण हे सगळं प्राप्त होण्यापाठी मागं एकच कारण आहे. तुम्हाला आतापर्यंत लई मंडळी म्हणतील खळेकर महाराज निष्ठा विनोदी आहे नाही तर खळेकर महाराज निष्ठा रडितो नाही तर खळेकर महाराजाच्याकडे अभ्यास नाही. पण आतापर्यंत तुम्हाला असा एकही माणूस म्हणला नसेल निदान आमच्या संप्रदायातला तरी म्हणला नसेल का खळेकर महाराज फुगीर आहे म्हणून. महाराज तुम्हाला म्हणणार नाही कोणी. बास कोणी आपल्या 2 कानामाग हाना. महाराज नम्र झाला भूता बास. एवढं करून जर आपण स्कॉर्पिओ हिंडत असेल तर करायचंच काय. महाराज ही मेक आहे. ही सांगत नाही कोणाला पण सांगायची. एवढं करून सगळं भेटत असेल तर काय अडचण आहे. फक्त असं करायचंय ना. चला राजकारणी माणसाला फक्त निवडून येऊस थोर करायचंय. आपल्याला काय करायचंय. महाराज समाज विचित्र आहे. जाऊ द्या असो.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.